Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 19 about the topic topology of metric spaces. See, in the previous lecture, I was giving some examples of metric space. Actually, open sets in a metric space. Sorry. So I will continue. One or two more examples we will do about the open sets. Means, see, always it is important that whenever any subset of a metric space is given, and if you are asked to check whether it is an open set, then what we have to do is, you have to take any arbitrary point of that set which you want to check for openness, and you show that there exists R greater than 0. See, it is there exists R. It's not every R. There exists R greater than 0 such that if you take open sphere with center at that X and radius R, then that open sphere SXR is subset of G. If you prove this, then you are through. Now we will prove that every subset of a discrete metric space is open. See, this is our this is what we actually want to prove now. Every subset of discrete metric space discrete metric space is open. Okay, मग काय करावं लागेल मला? I have to start with a discrete metric space. So solution we can say, let x comma d be say discrete metric space. Discrete metric space. Okay. Now what is discrete metric space we know. In discrete metric space we have seen the definition of the metric that we define. It is like this: for all x and y belonging to x, distance between x and y is 1 when x is not equal to y, and that distance is 0 when x is equal to y. This is the definition of a metric, and we have proved already that this is a metric. And then this is actually definition of the function. If we make, we have proved that this is a metric and we call it as a discrete metric. याचा अर्थ काय होतो बघा, इफ यू टेक एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, द डिस्टन्स बिटवीन देम इज 1, and if you take points which are equal, then distance between them is 0. This is a necessity for the definition of a metric. आता कसं होणार बघा, you think of nature of the open sphere. डिस्क्रीट मेट्रिक स्पेस मधला ओपन स्फिअर हा कसा असेल? ओके, तर काय होणार बघा की तुम्ही समजा कुठलाही एक पॉइंट घेतला x बिलॉंगिंग टू कॅपिटल एक्स, वेअर कॅपिटल एक्स इज दॅट अंडरलाइंग सेट. ओके, आणि समजा मी त्याची जी रॅडियस आहे, ओपन स्फिअर जो मला काढायचा आहे SXR, त्याची रॅडियस समजा मी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, समजा त्याची रॅडियस जी आहे ती मी लेस दॅन, आधी ग्रेटर दॅन नको, आधी लेस दॅन ऑर इक्वल टू 1 घेतली, तर काय होणार बघा, SXR म्हणजेच काय होणार, ह्याच्यामध्ये असे सर्व पॉइंट्स येतील की समजा y म्हटले मी, y बिलॉंगिंग टू कॅपिटल एक्स सच दॅट dx कॉमा y विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे आर जर मी लेस दॅन, आपल्याला काय पाहिजे असतं, dxy हे कसं पाहिजे आपल्याला, म्हणजे SXR म्हणजे काय असतं, ओपन स्फिअरमध्ये कुठले पॉईंट्स असतात, त्या मेट्रिक स्पेसमध्ये असे सर्व पॉईंट्स की ज्यांचं x पासूनचं डिस्टन्स लेस दॅन r असतं. मग इथे तुम्ही r इक्वल टू 1 घेतलं काय आणि लेस दॅन 1 घेतलं काय, तर म्हणजे कसं होणार बघा, लेस दॅन 1 येणार. म्हणजे ते जे इथे तुम्हाला काय लिहावं लागेल बघा, dyx विल बी, इट विल बी लेस दॅन 1. ओके, आणि लेस दॅन 1 जेव्हा डिस्टन्स येणार, कारण जर तुम्ही R1 घेतलात तरी ते लेस दॅन आर ना, म्हणजे लेस दॅन 1,
आर समजा लेस दॅन 1/2 घेतलं मी, 1/2 समजा घेतलं, 1/3 घेतलं, 1/4 घेतलं, तर प्रत्येक वेळी ते काय होणार, लेस दॅन दॅट व्हॅल्यू, म्हणजे लेस दॅन 1/2 होणार. त्यावेळी डिस्टन्स एक्स वाय विल बी लेस दॅन 1/2, पण लेस दॅन 1/2 इज ऑलवेज लेस दॅन 1. त्यामुळे ज्यावेळी तुमचा आर हा लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असेल त्यावेळी त्याच्यामधलं म्हणजे त्या ओपन स्फिअरमध्ये कुठले पॉईंट्स येतील, वाय बिलॉंगिंग टू एक्स, की ज्यांच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय हे लेस दॅन 1 असेल. पण लेस दॅन 1 डिस्टन्स इथे कुठलं आहे बघा, एकतर ते डिस्टन्स 1 असतं किंवा 0, म्हणजे लेस दॅन 1 म्हणजे 0च, म्हणजेच काय होणार, वाय विल बी इक्वल टू एक्स. त्यामुळे इथे एस एक्स आर जे आहे दॅट विल बी सिंगलटन एक्स. हे आपल्याला ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी आर ग्रेटर दॅन 1 असेल, रॅडियस समजा तुम्ही ग्रेटर दॅन 1 घेतलीत, तर एस एक्स आर हे काय होणार बघा, ते असं होणार नेहमीप्रमाणेच ना, इथे वाय बिलॉंगिंग टू एक्स सच दॅट डी एक्स वाय लेस दॅन आर. पण ते आर कसं आहे, आर इज ग्रेटर दॅन 1. आता जेव्हा डी एक्स वाय आर जर ग्रेटर दॅन 1 असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा ते 1.5 आहे म्हणा, 2 आहे म्हणा, समजा मी हे आर म्हणजे 2 घेतलं, तर काय होणार, असे सर्व पॉइंट्स मेट्रिक स्पेस मधले की ज्यांचं एक्स पासूनचं डिस्टन्स लेस दॅन 2 आहे. पण लेस दॅन 2 म्हणजे काय, 1 आणि 0 दोन्ही आले, कारण ह्याच्यामध्ये दुसरं कुठलं डिस्टन्स असूच शकत नाही, एकतर डिस्टन्स 1 असणार किंवा 0 असणार. मग लेस दॅन 2 म्हणजे 1 पण आणि 0 पण, म्हणजे दोन्ही केसेस मला विचारात घ्याव्या लागतील. म्हणजेच काय होईल, आता मेट्रिक स्पेस जेव्हा डिस्क्रीट मेट्रिक आपण जेव्हा डिफाईन करतो त्यावेळी काय असतं, कुठल्याही दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स हे एकतर 0 असतं किंवा 1 असतं. डिस्टिंक्ट असतील तर 1, सेम असतील तर 0. त्यामुळे इथे मला काय मिळणार, कुठलाही मेट्रिक स्पेसमधला पॉईंट मी घेतला तरी ही कंडिशन सॅटिस्फाय होणार. बघा समजा हे आर म्हणजे 2 असेल, तर मी इथे काय लिहिणार, डी एक्स वाय पाहिजे, हे डी एक्स वाय हे लेस दॅन 2 होणार. मग पण लेस दॅन 2 म्हणजे काय, 1 पण लेस दॅन 2 आहे आणि 0 पण लेस दॅन 2 आहे. मग ते जर डिस्टन्स 1 असेल तर ऑल द एलिमेंट्स अदर दॅन एक्स त्याच्यामध्ये येणार, आणि जर डिस्टन्स 0 असेल तर एक्स स्वतः येणार. म्हणजेच काय झालं, होल मेट्रिक स्पेस इज देअर. त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात घ्या की व्हॉट इज द नेचर ऑफ ओपन स्फिअर इन डिस्क्रीट मेट्रिक स्पेस. हा विषय इथे आला म्हणून मी आता डिस्कस केला की नेचर ऑफ द ओपन स्फिअर काय असणार डिस्क्रीट मेट्रिक स्पेसमध्ये. एकतर ते कम्प्लिटली कॅपिटल एक्स असेल, तो अंडरलाईंग सेट असेल तो ओपन स्फिअर, किंवा सिंगलटन सेट असणार. सिंगलटन सेट कधी असणार, ज्यावेळी आर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर. आणि होल मेट्रिक्स म्हणजे होल एक्स कधी असणार, वेन आर इज ग्रेटर दॅन 1. तेव्हा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण इथे ते एक लिहून टाकूया असं, म्हणजे इथे हा एक मुद्दा आपण जरा आपण डिस्कस केलेलाच आहे, त्यामुळे तो आपण इथे लिहूया. काय होतं बघा, तुम्ही असं म्हणणार की इन अ डिस्क्रीट मेट्रिक स्पेस, आपण ह्या थिअरमकडे येऊयाच. इन अ डिस्क्रीट मेट्रिक स्पेस ओपन स्फिअर, इन अ डिस्क्रीट मेट्रिक स्पेस आपण म्हणूया एक्स कॉमा डी, म्हणजे अंडरलाईंग सेट एक्स आहे आणि हे डिस्क्रीट मेट्रिक. ओके, ओपन स्फिअर एस एक्स आर is equal to whole x when r is greater than 1, and sxr is singleton x when r is less than or equal to 1. So this is the rule. हे फार महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे विच विल बी व्हेरी युजफुल. आता इथे काय होणार बघा, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, एव्हरी सबसेट ऑफ अ डिस्क्रीट मेट्रिक स्पेस इज ओपन. म्हणून आपण काय केलं पाहिजे, एक सबसेट घेतला पाहिजे ना. सो लेट ए बी सबसेट ऑफ एक्स, बी एनी सबसेट. बरोबर आहे. आता समजा तो एम्प्टी असेल तर तो काय क्लिअरली ओपन आहे. एम्प्टी सेट कुठल्याही मेट्रिक स्पेसमध्ये, आपण परवाच शिकलो, कुठल्याही मेट्रिक स्पेसमध्ये एम्प्टी सेट आणि होल एक्स हे नेहमी ओपनच असतात. त्यामुळे if we can say if A is empty, then clearly A is open. Clearly A is open. आता जर तो empty नसेल, लक्षात घ्या, suppose it is not empty,
म्हणजे कुठलाही नॉन एम्प्टी सबसेट मी घेतला, तो होल एक्स पण असू शकतो, प्रोव्हाइडेड एक्स इज नॉट एम्प्टी. सो लेट what we will say, let A is not equal to empty. ओके, मग जर तो एम्प्टी नसेल तर त्याच्यामध्ये एखादा पॉइंट असणार. सो लेट P बिलॉंग्स टू A. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, SP1/2 विचारात घ्या. SP1/2 म्हणजेच काय, यू आर टेकिंग ओपन स्फिअर अराउंड P विथ रॅडियस 1/2. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते पॉइंट्स येणार, एक्स बिलॉंगिंग टू दॅट सेट एक्स सच दॅट डिस्टन्स बिटवीन P अँड एक्स इज लेस दॅन 1/2. पण आता इथे डिस्क्रीट मेट्रिक स्पेसमध्ये दोनच पॉसिबल डिस्टन्स असतात ना. आपण पुन्हा एकदा इथे डिस्क्रीट मेट्रिक स्पेसची डिस्क्रीट मेट्रिकची व्याख्या लिहूया, डिस्क्रीट मेट्रिकची डेफिनेशन लिहूया. dxy इज 1 वेन एक्स इज नॉट इक्वल टू वाय अँड इट इज इक्वल टू 0 वेन एक्स इज इक्वल टू वाय. त्यामुळे डिस्क्रीट मेट्रिक स्पेस ज्यावेळी तुम्ही विचारात घेता त्यावेळी त्यातल्यामधले जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये एकतर डिस्टन्स 1 असणार, जर ते दोन एलिमेंट्स इक्वल नसतील तर डिस्टन्स 1, इक्वल असतील तर 0. मग 1/2 पेक्षा कमी डिस्टन्स म्हणजेच कुठलं, 0 डिस्टन्स. लेस दॅन 1/2 म्हणताय ना, मग लेस दॅन 1/2 म्हणजे 1/3, 1/4. पण असं इथे डिस्टन्स असूच शकत नाही, एकतर डिस्टन्स 1 असणार किंवा 0 असणार. म्हणजेच काय झालं, डिस्टन्स बिटवीन P अँड एक्स मस्ट बी 0. अँड वेन यू से इट इज डिस्टन्स बिटवीन P अँड एक्स 0, P मस्ट बी इक्वल टू एक्स. म्हणजेच हे काय होणार, हे जे काय SP1/2 आहे दॅट इज सिंगलटन P. बरोबर ना. आणि तुम्ही काय केलं होतं, P बिलॉंग्स टू एच घेतला होता. म्हणजेच हा जो ओपन स्फिअर आहे इट इज व्हॉट वी कॅन से, इट इज सबसेट ऑफ ए. सबसेट ऑर इक्वल टू तुम्ही लिहिलं तर, आणि सबसेट, आता इथे काय होणार बघा, P सबसेट ऑफ ए. आपल्याला मुद्दा महत्वाचा काय आहे की P हा एचा सबसेट आहे, तसं आपण इथे सिद्ध केलं. हे एलिमेंटच आपण ए मधलं घेतलं होतं, त्यामुळे तो जो सिंगलटन सेट आहे तो एचा सबसेट आहे. डू यू ॲग्री विथ दिस? सो व्हॉट वी कॅन से, सो एनी आर्बिट्ररी पॉईंट जो आपण घेतला बघा P, तर त्या पॉईंटच्या भोवती मला एक ओपन स्फिअर काढता येतं जे एंटायरली एच्या आत आहे. बरोबर ना. सो सिन्स एव्हरी पॉईंट P किंवा पॉईंट P बिंग आर्बिट्ररी, वी कॅन से दॅट A इज ओपन सेट. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो बघा, मी ए मधला कुठलाही पॉईंट घेतला तरीही मला एक देअर एक्झिस्ट आर, तो आर इथे आपण 1/2 घेतलाय, देअर एक्झिस्ट आर सच दॅट ओपन स्फिअर विथ सेंटर ॲट P अँड दॅट रॅडियस इज एंटायरली इनसाइड ए. राईट. सो ॲज वी कॅन से, ॲज पॉईंट P इज आर्बिट्ररी, as point P is arbitrary, we can conclude now. म्हणजे थोडक्यात काय, it is true for every point that you choose from that set P, from that set A. So A is open set. As point P is arbitrary, it implies A is an open set. आता ह्याचाच अर्थ काय झाला बघा, अजून आपण क्लोज सेटवर काम करायचं आहे, परंतु क्लोज सेटची डेफिनेशन आत्ताच मी एक तुम्हाला सांगून ठेवतो. क्लोज सेटची डेफिनेशन काय आहे, वेन एव्हर यू से F हा मेट्रिक स्पेसचा क्लोज सेट आहे, एक्स कॉमा डी समजा मेट्रिक स्पेस आहे, तर F इज क्लोज्ड, म्हणजे F विच इज सबसेट ऑफ एक्स इज क्लोज्ड इफ अँड ओनली इफ F कॉम्प्लिमेंट इज ओपन. मग आता इथे डिस्क्रीट मेट्रिक स्पेसमध्ये काय होणार, ए इज अन ओपन सेट. आपण काय प्रूव्ह केलं, एव्हरी सबसेट. बघा मुद्दा काय आहे, एव्हरी सबसेट हा काय पर्टिक्युलर कुठला सबसेट नव्हता, कुठलाही ए आपण घेतला तो ओपन आहे असं तुम्ही प्रूव्ह केलं डिस्क्रीट मेट्रिक स्पेसमध्ये. म्हणजे काय होणार बघा, हा जो ए तुम्ही घेतलात ना तो त्याचा कॉम्प्लिमेंट हा पण सबसेट आहे मेट्रिक स्पेसचा. ए कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो सबसेट ऑफ एक्स. आता ए जर एक्स असेल तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एम्प्टी होणार, म्हणजे तो प्रॉपर सबसेट होईल. ए जर एक्स असेल तर ए कॉम्प्लिमेंट एम्प्टी होणार, ए जर एम्प्टी असेल तर तो इक्वल टू एक्स होईल. वी डू नॉट नो व्हॉट इज ए, अदरवाईज तो प्रॉपर सबसेट होईल. त्यामुळे सबसेट ऑर इक्वल टू हे लिहिण्यात फायदा आहे आपल्याला, म्हणजे ते नीट विचारपूर्वक करायचं काम. आणि काही ठिकाणी माझं असं चुकलेलं पण असू शकतं, सबसेट ऑर इक्वल टू आणि प्रॉपर सबसेट. सो ते जरा नीट समजून घ्या तुम्ही, म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये ते लिहिलं जातं.
ठीक आहे, मुद्दा काय आहे की प्रत्येक वेळी हा विचार करायचा आपण. मग आता इथे काय होणार, ए कॉम्प्लिमेंट हा सुद्धा एक्सचा सबसेट आहे आणि तुम्ही इथे सिद्ध केलं की एव्हरी सबसेट ऑफ अ डिस्क्रीट मेट्रिक स्पेस इज ओपन. म्हणजे कुठलाही आपण सबसेट घेतला मेट्रिक स्पेसचा ए समजा आणि त्याचं कॉम्प्लिमेंट घेतलं तो सुद्धा ओपन होणार. आता कॉम्प्लिमेंट ओपन झालं म्हणजे ए क्लोज होणार. ही डेफिनेशन आपली. म्हणून आपल्याला डिस्क्रीट मेट्रिक स्पेसच्या बाबतीमध्ये असं सांगता येतं की कुठलाही डिस्क्रीट मेट्रिक स्पेसचा सबसेट हा दोन्ही असतो, ओपन पण आणि क्लोज्ड पण. व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट. त्यामुळे या पर्टिक्युलर भागामध्ये आपण दोन गोष्टी शिकलो की व्हॉट इज द नेचर ऑफ ओपन स्फिअर इन अ डिस्क्रीट मेट्रिक स्पेस आणि डिस्क्रीट मेट्रिक स्पेस मधला कुठलाही सेट ओपन असतो ॲज वेल ॲज तो क्लोज्ड असतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव कवर्ड. ओके, हे आपल्याला करता आल्या पाहिजेत गोष्टी की ओपन सेटचे अनेक प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं असतं की यू हॅव टू शो दॅट इट इज ॲक्च्युअली टेक एनी पॉईंट ऑफ दॅट सेट अँड यू शो दॅट देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0 की विथ दॅट रॅडियस इफ आय ड्रॉ ओपन स्फिअर अराउंड दॅट पॉईंट then that particular open sphere is entirely inside G. So this is what they expect you to prove. ठीक है. Now with this we will go to some properties of open sets. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ ओपन सेट मध्ये पहिली प्रॉपर्टी आपण अशी सिद्ध करूया की एव्हरी ओपन स्फिअर जर मी घेतलं, आता ओपन स्फिअर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. तर पहिली प्रॉपर्टी बघा, आपण असं म्हणूया, टायटल देऊया की प्रॉपर्टीज ऑफ ओपन सेट्स. ओके, मग आता इथे काय बघा, पहिली प्रॉपर्टी आपण असं सिद्ध करणार आहोत की एव्हरी ओपन स्फिअर इज ओपन सेट. अर्थात आपण हे सर्व एक्स कॉमा डी ही मेट्रिक स्पेस आहे, हे सर्व अज्युम केलेलंच आहे. म्हणजे एक्स कॉमा डी बी अ मेट्रिक स्पेस. ओके, देन एव्हरी ओपन स्फिअर वी विल से, इथे पाय तर लिहूया आपण, इन एक्स इज ओपन सेट. हे मला सिद्ध करायचं. मग काय करावं लागेल आपल्याला, तर ओपन स्फिअर एक घ्यावं लागेल. कशाचं ओपन स्फिअर? इन एक्स. म्हणजे काय मला करावं लागेल, एक पी हा पॉईंट घ्यावा लागेल एक्स मधला, राईट. देन यू हॅव टू चूज सम आर ग्रेटर दॅन 0 आणि मग एस पी आर हे तयार करणार आपण. म्हणजे ते ओपन स्फिअर झालं. मग ते ओपन सेट आहे असं सिद्ध करायचं. सो लेट प्रूफ नाव. पी एफ म्हणजे प्रूफ. सो लेट what we will say, P belonging to X be any point, कुठला तरी एक पॉइंट घ्या ना, and let R greater than 0. okay, and consider open sphere SPR. to prove that SPR इज ओपन सेट. आता आपल्याला आधी क्लिअरली माहिती पाहिजे की SPR म्हणजे नेमकं त्यात काय असतं. SPR म्हणजे काय, इथे लिहूया आपण. SPR जो सेट मला ओपन आहे असं सिद्ध करायचं आहे त्याचं नेचर काय आहे, व्हॉट आर द एलिमेंट्स इन दिस सेट. तर SPR कंटेन्स एलिमेंट्स x बिलॉंगिंग टू कॅपिटल X सच दॅट डिस्टन्स बिटवीन P अँड X इज लेस दॅन R. अशी ही सर्व एलिमेंट्स आहेत की ज्यांचं P पासूनचं डिस्टन्स R पेक्षा कमी आहे. ओके, सो दिस इज व्हॉट इट मीन्स. आता आपण काय करणार बघा, तर आपल्याला असं दाखवायचं आहे फॉर एव्हरी पॉईंट एक्स बिलॉंगिंग टू BPR. आता मी काय करणार, हा जर सेट मला ओपन आहे असं प्रूव्ह करायचं असेल तर ह्यातला मी एक पॉईंट घेणार आणि मला असं एक रॅडियस शोधावं लागेल की ज्या रॅडियसचा वापर करून मी जर त्या पॉईंटच्या भोवती ओपन स्फिअर काढलं तर ते एंटायरली SPRच्या आत असेल. हे तो SPRचा सबसेट असेल. ओके, सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट, or we will prove
what we will prove? That for every point x, for every point x belonging to SPR, we can find say s greater than 0, right? Such that SXS, okay, is subset of SPR, असं मला सिद्ध करायचं. ठीक आहे, मग आता काय करूया, लेट S इज इक्वल टू R मायनस डिस्टन्स बिटवीन P अँड X. सी कसं आहे बघा, डिस्टन्स बिटवीन P अँड X इज लेस दॅन R, त्याच्यामुळे R मायनस DPX हे ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर ना. जेव्हा A हा लेस दॅन B असतो, ॲट दॅट टाइम B इज ग्रेटर दॅन A, म्हणजेच B मायनस A हे ग्रेटर दॅन 0 आहे. तसंच इथे सिच्युएशन आली. मग हे जे R मायनस DPX आहे त्याला आपण S म्हणूया, राईट. सो वी आर शुअर दॅट S इज ग्रेटर दॅन 0. टू प्रूव्ह दॅट वी क्लेम नाव, व्हॉट वी क्लेम, तर SXS is a subset of SPR. मग आपण काय करणार, आता हा एक सेट आहे, हा दुसरा सेट आहे, अँड आय वॉन्ट टू प्रूव्ह दिस सेट इज सबसेट ऑफ दिस. सो आय विल टेक अ पॉइंट ऑफ दिस अँड आय विल शो दॅट दिस पॉइंट लाईज हिअर ऑल्सो. हे आर आहेत, हा SPR. मग काय करणार आपण, लेट y बिलॉंग्स टू SXS. Now when you say y belongs to SXS, you know what, the distance between y and x, distance between, this implies, we will say, this implies distance between y and x, correct. Distance between y and x is less than s. Okay, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, डिस्टन्स बिटवीन y and x इज लेस दॅन एस. पण एस म्हणजे काय आहे, इथे आपण चूज केले ना, एस म्हणजे आर मायनस DPX. सो आर मायनस डिस्टन्स बिटवीन P अँड X. ठीक आहे, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो बघा, डिस्टन्स बिटवीन PX प्लस डिस्टन्स बिटवीन YX इज लेस दॅन आर, असं होईल. Okay, but now we know there is something called triangle inequality. So by that triangle inequality, what we have, see, by triangle inequality in a metric space, in metric space x comma d, what we can write, distance between py can be written as less than or equal to distance between px plus distance between xy. But just now we have said distance between px plus distance between yx is less than r, so this is less than r. Now that means what, finally we have concluded dpy is less than r. What does it mean? It implies y belongs to SPR. See, that is what we wanted to show. हा सेट ह्याचा सबसेट आहे, म्हणून आपण ह्यातलं एलिमेंट घेतलं ते ह्याच्यात आहे असं दाखवलं. ह्याच्यात आहे असं दाखवायचं म्हणजेच काय, तर हे जे सेंटर आहे ना P, त्याच्यापासून तो y r पेक्षा कमी अंतरावर आहे, तेच आपण इथे सिद्ध केलं, dpy इज लेस दॅन r. व्हॉट डज इट मीन नाव, SXS, दॅट मीन्स व्हॉट, SXS इज सबसेट ऑफ SPR, करेक्ट. बट x वॉज एनी आर्बिट्ररी पॉइंट, आपण x असा कुठलाही पर्टिक्युलर पॉइंट नव्हे, राईट. बट ॲज x वॉज एनी आर्बिट्ररी पॉइंट, x was any arbitrary point in SPR, and what you proved, in case of that point you found S such that SXS is subset of SPR.
So that proves your SPR is an open set. So that is what we wanted to prove. SPR is an open set. I hope you understood this proof. It is very simple. See how effectively triangle inequality is used. आणि आधी एक मुद्दा नेहमी लक्षात घ्या. We have to know always की what is required to prove. When you want to prove that a particular subset of a metric space is open, म्हणजे मी काय प्रूव्ह करायचं? I must have that idea. Whenever I want to show set is closed, means what I want to do. त्या अँगलने मग आपल्याला पुढे जाता येतो. त्यामुळे ह्या प्रूफ्स नीट समजावून घ्या तुम्ही. ठीक आहे. We will continue in the next lecture. Thank you.